मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझ्या रेसिपी खूप सोप्यात सोप्या असतात. तर अशीच एक सोपी रेसिपी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तुमच्या समोर. तशाच साध्या सोप्या पद्धतीमध्ये मोठ्या एकादशी निमित्त उपवासाची स्पेशल अशी रेसिपी आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण इथे करत आहोत एकाच पिठापासून अगदी वेगळी पद्धत, म्हणजेच दोन प्रकारचे पदार्थ. उपवासाची धिरडी आणि उपवासाचे अप्पम. अप्पम आणि अप्पे याच्यामध्ये खूप फरक आहे. तर हे पहा, इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे. ही भगर 3 तास आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची आहे. आता याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 4 मोठे चमचे भिजत ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे. पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे आणि छोट्या आकाराचा आपल्याला इथे छोट्या वाटीने आपण इथे घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे, 4 ते 5 हिरवी मिरची आणि इथे एक छोट्या आकाराचा कच्चा बटाटा, जे मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. उकडलेला घ्यायचा नाही. त्यानंतर इथे आपण 2 मोठे चमचे दही टाकायचं आहे. तिखट तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर इथे मिक्सरचं जार घेतलेला आहे आणि हे जे आपण सर्व मिक्स केलेले आहे ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. पहा, सर्व एकत्रच मी टाकलेलं आहे. जर जमत असेल तर तुम्ही 2 वेळेस याला फिरवू शकता, म्हणजे अर्धा अर्धा टाकून याला तुम्ही करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी टाकून आपण याचे एकदम बारीक असं फाईन असे वाटून घेणार आहोत. हे पहा, तर इथे पहा किती छान असं फाईन असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. 1 नंबर आपलं हे बॅटर इथे बनून तयार झालेलं आहे. तर एका बाउल मध्ये मी काढून घेते. हे बॅटर जे आहे ते थोडंसं मला घट्टसर वाटत आहे. त्यासाठी आता आपण याच्यामध्ये त्या मिक्सरच्या जार मध्येच आपण 1 ग्लास पाणी टाकूया आणि सर्व याच्यामध्ये ते पाणी टाकून हे बॅटर जे आहे ते छान मिक्स करून घेऊया. तर हे पहा, इथे मी पाणी टाकलेलं आहे. आता पूर्ण आपण हे बॅटर छान मिक्स करून घेणार आहोत. हे जास्त घट्टसर आपल्याला पाहिजे नाहीये. जास्त घट्ट जर झाले तर याची अप्पम आणि धिरडी तुम्हाला अजिबात टाकता येणार नाहीत. ते टाकते वेळेस मध्येच फुटून जातात. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. जर समजा तुमच्याकडे उपवासाला जिरा, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे खात असतील तर तेव्हाच आपल्याला आपण जेव्हा हे वाटण तयार करतो तेव्हा त्यावेळी याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता जिरा आणि कढीपत्ता वगैरे. तर आता आपल्याला याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे भिजण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया या धिरडी सोबत खाल्ली जाणारी. इथे मी ओल्या नारळाची चटणी करत आहे. 1 कप ओला नारळ घेतलेला आहे कट करून. 2 ते 3 हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा, चवीपुरते मीठ, थोडीशी 2 चुटकी साखर आणि थोडेसे जिरा आपण इथे टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत 2 चमचे आणि 2 चमचे आपल्याला इथे दही लागणार आहे. आता हे आपण थोडंसं पाणी टाकून फिरवून घेऊया. तर हे पहा, आपली इथे चटणी तयार झालेली आहे. ओल्या नारळाची चटणी आपण इथे तयार केलेली आहे या धिरडी सोबत आणि आपल्या या अप्पम सोबत खाल्ली जाणारी. एका बाउल मध्ये आपण हे काढून घेणार आहोत. हे धिरडी आणि अप्पम एवढे साधे सोपे आहेत, करायला खूप झटपट होतात आणि चवीला 1 नंबर चवीचे आहेत. नक्की रेसिपी एकदा ट्राय करा. ओके फ्रेंड्स, आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा. तर आता इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावर तडका देऊया. इथे मी 2 चमचे तेल घेतलेला आहे. थोडीशी मोहरी टाकून कढीपत्ता टाकलेला आहे आणि ही तडका जो आहे तो आपल्याला या चटणीवर टाकायचा आहे.
तुमच्याकडे उपवासाला खात असतील तर तडका टाका, नाही तर टाकू नका. तर आपली इथे अप्पम आणि धिरडी सोबत खाल्ली जाणारी चटणी तयार आहे. इथे 10 मिनिटं झालेले आहेत. आपलं जे पीठ आहे, बॅटर आहे धिरडी आणि अप्पमचं, ते आता मस्त भिजलेलं आहे. तर अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी इथे लागणार आहे. पहा किती पातळ आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा हे करसाल तेव्हा आपल्याला हे सर्व कालून घ्यायचं आहे. हे आहे अप्पम पात्र, जे स्पेशली आम्ही आपले जे साधे डोसे वगैरे असतात त्या बॅटरचे अप्पम करते. ते आज मी इथे याच्यामध्ये टाकून तुम्हाला अप्पम, उपवासाचे अप्पम कसे करतात ते दाखवत आहे. 1 चमचा आपण याच्यामध्ये बॅटर टाकूया. हलक्या हाताने याला गोल फिरवायचं आहे. सेंटर मध्ये हे जाड असते आणि कडाला पूर्ण पातळ असते, पण खायला एवढे मस्त आणि एवढं कुरकुरीत होतात ना, खूप भारी चवीचे आहेत. वरून थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला हे खरपूस मस्त हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. वाव, पहा किती मस्त कलर, किती सुंदर कलर आलेला आहे आणि एवढा क्रिस्पी झालेला आहे. हे अप्पम जे आहे ते खायला खूप मस्त चवीचे लागतात. नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. हे अप्पम खायला खूप भारी लागतात आणि करायला म्हटलात तर अगदी सोपी पद्धत आहे ना सोपी. मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे दाखवलेली आहे. एकदम खरपूस असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पहा कलर किती सुंदर आलेला आहे. तर आता हे आपण एका जाळीवर काढून घेऊया आणि गरम गरम खायला हे खूप मस्त लागतात. आणि आपण जी नारळाची चटणी केलेली आहे त्याच्यासोबत खायला म्हणलं तर 1 नंबर आहे. कलर पहा, याच्यावरची जी जाळी आहे ती किती मस्त आहे आणि सेंटर मध्ये हे एकदम जाड असतात आणि साईडला एकदम कुरकुरीत असतात. म्हणजे सॉफ्ट पण आहे आणि कुरकुरीत पण आहे. तर चला इथे आपण एक तवा ठेवूया आणि आता आपण याच पिठाचे धिरडी कसे करायचे ते पाहूया. सर्वात आधी तवा जो आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं. टिश्यू पेपरने आपण पुसून घेऊया आणि धिरडी टाकायला आपल्याला हे बॅटर जे आहे अजून थोडंसं पतलं करावं लागणार आहे, पातळ करायचं आहे. आणि त्याच्यावर आता कडा आणि आधी सर्व बॅटर आपल्याला टाकायचं आहे. तर हे पहा, मी धिरडी इथे एक टाकलेली आहे. गॅस बारीक करायचा आणि वरून थोडंसं हे पीठ सुकल्यानंतर म्हणजे वाळल्यानंतर आपल्याला याच्यावर तेल सोडायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. वाव, पहा या धिरडीचा सुद्धा कलर किती सुंदर आलेला आहे. अजिबात तव्याला चिटकलेला नाहीये, बिलकुल चिटकत नाही. एकदम क्रिस्पी होतात, खायला 1 नंबर चवीचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही आजची आपली रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा. या आपल्या एकादशीला नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी वाटली म्हणजे सर्वांनाच तुमच्या घरात आवडणार आहे याची मी 100% गॅरंटी देते. तर हे पहा, दुसरा सुद्धा आपली जी धिरडी आहे ते मी आपण इथे टाकून घेतलेली आहे आणि याचा सुद्धा कलर एवढा सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा सुद्धा आपल्याला मस्त खमंग असा खरपूस दोन्ही साइडने भाजून घ्यायचा आहे. आणि गरम गरम ही धिरडी खायला एवढे भारी लागतात ना. तर हे पहा, आपले दोन्ही धिरडे आणि दोन्ही अप्पम इथे तयार झालेले आहे. सोबत आपण इथे केलेली आहे ओल्या नारळाची चटणी. तर पहा, याच्यावर जी जाळी आहे ती किती मस्त आलेली आहे. आपण याच्यामध्ये सोडा अजिबात टाकलेला नाहीये आणि इन्स्टंट अप्पे आणि हे जे आहे आपण आज केलेली धिरडी एकदम इन्स्टंट आहे. अजिबात त्याला आपण रात्रभर भिजवलेलं नाहीये. आणि हे आहेत आपले अप्पम. अप्पे म्हणजे गोल इडली. आपले अप्पम जे असतात ते गोल असतात आणि हे अप्पम आहे. फरक आहे ना, कळलं ना तुम्हाला? तर ही होती आजची आपली रेसिपी. आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी असेच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे शिल्पास कुकरी आपल्या या चॅनलमध्ये. तर पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.